सावंतवाडीच्या रोनापाल सोनोर्ले येथील घनदाट जंगलात 2 दिवसांपूर्वी एक अमेरिकन महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळली होती। पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल करत पुढील तपास सुरू केला होता। ती महिला बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती। सुरुवातीला तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्या पतीवर आरोप केले। पतीने मारहाण करून घातक आणि चुकीची औषधे दिली, तसंच या ठिकाणी जंगलात बांधून ठेवल्याची माहिती तिने दिली। तपासासाठी तमिळनाडू, गोवा, मुंबईत पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत। काई कुमार एस नावाची ही महिला साखळीने पायाला बांधलेल्या अवस्थेत रोनापाल सोनुर्ले येथील घनदाट जंगलात शनिवारी आढळली होती। गुराख्यांमुळे हा प्रकार उघडकीस आला। तिला आता उपचारासाठी गोव्यात हलवलं आहे। सावंतवाडीतील मुडुरा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची ही तपासणी करण्यात येणार आहे। योग अभ्यासासाठी ती भारतात आली होती। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत असून ती अमेरिकन महिला असल्याने सिंधुदुर्ग पोलिसांनी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला। त्या अमेरिकन महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला। बांदा पोलीस ठाणे येथे पती सतीश याच्यावर सोमवारी रात्री 1 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला। याचा अधिक तपास बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी विकास बडवे करत आहेत। रोनापाल येथील गुराखी पांडुरंग गावकर यांनी ही महिला जंगलात पहिल्यांदा दिसली। मंगळवारी दिवसभर बांदा पोलीस ठाण्याचे विकास बडवे यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने रोनापाल येथील जंगलात जात तपास केला। ती महिला कुठून आली, तिला इथे कसं आणण्यात आलं, कसं बांधण्यात आलं याची सखोल माहिती गोळा करण्याचं काम पोलीस करत आहेत।